नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, जोपूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझे हवामानाचे व्हिडिओ तुम्ही बघताय आणि त्यानंतर हवामानाबरोबरच शेती सदरातून अनेक पीक संरक्षणाचे व्हिडिओ देखील असतात. नंतर आरोग्यावर देखील व्हिडिओ असतात आणि अध्यात्मावर देखील व्हिडिओ असतात. तर आजच्या सदरातून मी तुम्हाला पीक संरक्षण याविषयी आज ती काही माहिती देतो. कारण मी जवळपास 30 वर्षापासून शेती करतो. या शेतीमध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची, कलर शिमला मिरची आणि इतर चायना जो भाजीपाला आहे, चायना काकडी वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. तर जे 17 वर्षापासून मी जी शिमला मिरची करतो, तर मित्रांनो बघा, साधारणपणे शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रास जर होतो तर ते म्हणजे सकिंग पेस्ट, म्हणजे पांढरी माशी, थ्रिप्स, आळी, तुटाळी, नागाळी, आळी आणि त्यानंतर लाल कोळी. हे जे कीटक आहे, त्यानंतर मावा. ह्या कीटकांचा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला होत असतो. त्यानंतर द्राक्षावरती देखील उडद्या आणि मिलीबग याचा त्रास हा मोठ्या प्रमाणात होत असतो. थ्रिप्सचा देखील द्राक्षावरती त्रास होत असतो. आज जो काही व्हिडिओ बनवणार मी, हा व्हिडिओ सर्वच पिकांना एक समोर ठेवून त्या ठिकाणी बनवतो. 1965 पासून ते 2025 पर्यंत ज्या काही केमिस्ट्री आल्या आपल्याकडे, ऑर्गेनो क्लोरीन, कार्बामेंट, ऑर्गेनो फॉस्फरस, सिंथेटिक पॅराथाइड, निओनिकोटिनाइड, आयव्हरमॅक्टिन, त्यानंतर डायामाइड, मेटाडायामाइड, आयझोक्झोझोलिन, विविध कीटकनाशकाचे गट आले आणि ते आपण वापरत आलो. त्याचे बरेच साईड इफेक्ट झाले, काही बंदही झाले, काही रेड ट्रँगल मध्ये गेले. परंतु मित्रांनो बघा, आपण जसं जसं शेती करत आलो, तर शेतीमध्ये मी माझ्या शेतीमध्ये स्वतः प्रयोग करतो आणि नंतरच ते या सोशल मीडियावर त्या ठिकाणी सांगतो. आता बघा मित्रांनो, काही वर्षापासून आपल्याकडे ब्लॅक थ्रिप्स हा इतका भयानक त्रास देतोय. तर त्या ब्लॅक थ्रिप्स हा पारविस्पिनस नावाची स्पेसिस आहे. ती इंडोनेशिया देशातून भारतात आली आणि धुमाकूळ घातला. शिमला मिरची आणि पूर्ण बर्बाद करून टाकलं ते पीक. म्हणजे सोपच राहिलं नाही. खूप खतरनाक कीटकनाशक त्याकरता मारावे लागतात. परंतु जर काही कॉम्बिनेशन करून घेतले व्यवस्थित, तर ते कंट्रोल करणं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. आणि बघा, टोमॅटोवर देखील तुटाळीचं नियंत्रण, लाल कोळीचं नियंत्रण हा फार भयानक विषय. शिमलावर देखील लाल कोळीचं नियंत्रण भयानक विषय. त्यानंतर राहत होतो रेसिड्यू मॅनेजमेंटचा विषय. कमीत कमी विषारी पदार्थ, विषारी पिकं आपण त्या ठिकाणी केले पाहिजे. त्याच्याकरता बऱ्याच गोष्टी जे आता मी स्वतःच स्प्रेइंग करतो शेतीमध्ये. त्याच्यामुळे मी की बऱ्याचशा केमिकल्स, असं म्हणा तुम्ही, हजारो केमिकल्स आपण वापरतो शेतकरी. आणि ते वापरत असताना कशाचे साईड इफेक्ट येतात, कशाने डोळ्याला त्रास होतो, कशाने त्वचेला त्रास होतो, कप तयार होतो काही औषधांनी, काही खोकला येतो, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. म्हणून मी काही प्रॉडक्ट त्या ठिकाणी वापरत असतो आणि ते वापरल्यानंतर माझ्याकडे जर रिझल्ट आला तर ते लोकांना सांगायचं. कारण लोक वापरून त्यांनी सोडून नाही जाणार, त्याचा रिझल्ट देखील बघणार आहे. तर मित्रांनो बघा, कांद्यावरती, टोमॅटोवरती, शिमला मिरचीवरती, बागेवरती, सगळ्याच पिकांवरती जे काही कीटकनाशक आपण वापरतो, त्याच्यात काही कॉम्बिनेशन करून आपल्याला घ्यायचे. तर आज मी जे काही कीटकनाशक या ठिकाणी सांगतोय, तर बघा, एक्सप्लोर जे त्र्यंबकराज अॅग्रोटेक ह्या कंपनीचं जे आहे, तर बघा, हे जे प्रॉडक्ट एक्सप्लोर वापरण्याचे फायदे या ठिकाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर वनस्पतीच्या अर्कापासून हे बनवलेलं उच्च दर्जाचं उत्पादन आहे. तर थ्रिप्स, माईट, व्हाईट फ्लाय, मिलीबग, उडद्या याकरता ते उपयुक्त आहे. द्राक्ष, टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी आणि इतर सर्वच प्रकारचा भाजीपाला मल्टिपल काम करतं ते. तर मी जे व्हिडिओ बनवत असतो बघा, जे एखाद्या प्रॉडक्ट सुंदर रिझल्ट आले तर शेतकऱ्यांकरता ते मी ते बनत असतो. तर एक्सप्लोर हे वनस्पती अर्कापासून बनवले, त्यामुळे द्राक्षाच्या एक्सपोर्टमध्ये 100 दिवसापर्यंत बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी वापरतात. मी देखील 4 वर्षापासून हे प्रॉडक्ट थ्रिप्स करता वापरतोय. तर मित्रांनो, याच्या स्प्रे नंतर दुसऱ्या दिवशी जर मधपेटी असेल किंवा फुलावरती जर डोंगरावर वरती मारलं, तर मध जे आहे, मधमाशीला कुठलाही इफेक्ट ते त्या ठिकाणी करत नाही. म्हणजे एवढं सुरक्षित. बरं, आता याचं प्रमाण देखील वापरण्याकरता बाबा 1 मिली लिटर प्रति पाण्यात घ्यायचंय. माईट, मिलीबग आणि उडद्याकरता असेल माईट्स म्हणजे लाल कोळी, मिलीबग आणि उडद्याकरता 2 मिली प्रति लिटर पाणी त्या ठिकाणी घ्यायचंय. त्र्यंबकराज अॅग्रोटेकचं मी वापरलं, 4 वर्षापासून वापरतोय. तर बघा मित्रांनो, आता तर हे जे प्रॉडक्ट आहे एक्सप्लोर या नावाने येतं, ते जैविक उत्पादन आहे त्या ठिकाणी. तर आपण बघू शकतो बघा, ह्या पद्धतीनं हे उत्पादन कशा पद्धतीनं काम करतं आणि याच्यात काय काय कॉम्बिनेशन घ्यायचे हे तुम्हाला सांगतो. ऑइल बेस
आणि वनस्पती अर्क असल्यामुळे आपण याच्यामध्ये आता विविध कॉम्बिनेशन घ्यायचे. जर तुम्हाला शिमला मिरचीला जर घ्यायचं असेल, लाल कोळी आणि ब्लॅक थ्रिप्स करता, तर एक्सप्लोर 200 ला 250 मिली घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक्सप्लोर मध्ये आपण ऍसिफेट 200 ग्रॅम घ्यायचे आणि त्याच्यात लिसेंटा 40 ग्रॅम असं कॉम्बिनेशन करा. कारण जे ब्लॅक थ्रिप्स आहे तो पार्विस्पिनस नावाची स्पेसिस आहे, एवढी भयानक आहे तर कुठल्याच मॉलिक्युलला ती दाद देत नाही मित्रांनो. भरपूर कंपन्यांच्या R&D चालल्या, तर आमच्या शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून आम्ही जे काही कॉम्बिनेशन केले, तर एक्सप्लोर 250 मिली घ्या. कारण हे अर्क आणि ऑइल बेस आहे ते आपल्याला घ्यावंच लागणार. एक आपल्याला गॅस पॉइझन म्हणजे ऍसिफेट जे तर ते 200 ग्रॅम आणि लिसेंटा त्याच्यात इमिडा आणि फिप्रोनिल असं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घ्यायचंय. तर आता हे तुम्ही ब्लॅक थ्रिप्सला आलटून पालटून त्याचे स्प्रे शिमला मिरचीला घेऊ शकतात. अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतात. आता जर कांद्यावर घ्यायचं असेल तर 200 लिटरला 250 मिली हे प्रमाण घ्या आणि कमीत कमी तुम्ही घरीच कांद्याची भाजी खाऊ शकता, इतकं सुरक्षित येते. कारण बघा मित्रांनो, आपण जेव्हा कांद्यावर कीटकनाशक मारतो, रेसिपी न पाहताच आपण कांद्याच्या भाज्या वापरतो, तर म्हणजे त्याचे दुष्परिणाम कुठे ना कुठे आपल्यावर होतात. म्हणून सुरक्षिततेकडे जाण्याकरता एक्सप्लोअर त्या ठिकाणी घ्या. तर कसं असतं मला हे सांगायचंय त्या ठिकाणी की आपण जे काही गोष्टी वापरतो, आता कीटकनाशक जे आहे आपण लॅम्बडा सायलोथ्रिन, अल्फामेथ्रिन, त्यानंतर क्लोरोपायरिफॉस, प्रोफेनोफॉस ही कीटकनाशक कांद्याला आपण वापरतो. लॅम्बडा सायलोथ्रिन असेल, इमिडा असेल, थायमेथेक्झम असेल, ही औषधं एक 2-2 मिलीनं वापरतो. तर त्याचं प्रमाण 50% करायचंय. 50 जर कराटे 200 मिली घेतो तर 100 मिली कराटे, पर एक्सप्लोर त्या ठिकाणी 250 मिली असं प्रमाण घ्या. कांद्यावरील कसाही मावा आणि फुलकिडी असेल तो कंट्रोलच झाला पाहिजे त्या ठिकाणी. नंतर मिरची टोमॅटोवरती देखील एक्सप्लोर 200 ला 250 मिली त्या ठिकाणी बघा. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून घ्या. त्याच्यामध्ये इमिडा घेऊ शकतात, कराटे घेऊ शकतात, लिसेंटा, कुठलंही कीटकनाशक त्यात ऍड करू शकतात. अजून एक सांगतो तुम्हाला, जर याच्यामध्ये जर क्युरोक्रॉन घेतलं तर एक्सप्लोर 250 मिली, क्युरोक्रॉन 200 मिली, 200 लिटरला 200 मिली हे प्रमाण जर घेतलं तर लाल कोळी, तुटा आळी आणि आळी सर्वच आळ्यांचं काम करतं, नागाळीचं देखील काम करतं. सगळ्यात लक्षात ठेवा मित्रांनो, जर याच्यामध्ये तुम्ही जर कॉम्बिनेशन घ्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये क्युरोक्रॉन फक्त 1 ते अर्धा ते 1 मिली घ्या. बघा रिझल्ट तुम्ही, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अंडीचा नाश होतो आणि नंतर लाल कोळी देखील त्या ठिकाणी येत नाही. असेच कॉम्बिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील. म्हणून शेतकरी मित्रांनी औषधं निवडतानाही स्वतःच्या बुद्धिमत्तेचा निकष त्या ठिकाणी टाका. कुठलं उत्पादन हे सुरक्षित आहे हे डोक्यात धरून ते उत्पन्न आपण वापरलं पाहिजे. तर द्राक्षाकरता देखील मिलीबग करता देखील सुंदर रिझल्ट येतात. 2 मिलीचं प्रमाण जर घेतलं तर शेवटच्या स्टेप पर्यंत मारता येतं 100 दिवसापर्यंत. युरोपला, रशियाला देखील काही अडचण नाही. त्यानंतर उडद्याकरता देखील प्रायमरी स्टेजला छाटणीच्या काळात वापरता येतं आणि थ्रिप्सला अतिशय सुंदर रिझल्ट द्राक्ष बागेवर. त्यानंतर शिमला मिरचीवर तर मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितले, टोमॅटोवर देखील सांगितले, वेलवर्गीय पिकांवर, काकडीवर अतिशय सुंदर रिझल्ट. त्यामुळे काकडीवर देखील तुम्ही ते घेऊ शकता. हा एक तर मी जे माझ्या शेतीमध्ये वापरतो, ज्या ज्या औषधांचा रिझल्ट आला तर युट्यूबच्या माध्यमातून मी ते व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत टाकतो. त्याला कुठले कुठले कॉम्बिनेशन घ्यायचे ते तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनवर बघून घ्या. आणि त्याचा संपर्क क्रमांक देखील त्यात टाकलाय की कदाचित बघा नंबर स्क्रीनवर दिलाय. कारण काय होतं, मी जेव्हा व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर सर्व क्षेत्रातून मला अतिशय हजारो कॉल येतात, तेवढे कॉल मी घेऊ शकत नाही. कारण मी माझ्या शेतीत प्रयोग करतो आणि हे प्रयोग केल्यानंतर ते प्रयोग जेव्हा मी माझ्या व्हिडिओच्या रूपात देतो तर असा अनुभव आला की मला दिवसाला 100 कॉल येतात की हे कुठं भेटेल. त्याच्यापेक्षा सरळ मी त्या प्रतिनिधीचा इथे नंबर टाकून दिलाय. त्र्यंबकराज अॅग्रोटेक कंपनीचे ते. तर मल्टिपल आणि सुरक्षित उत्पादन आपण ते खाऊ शकतो पीक म्हणून अशा स्वरूपातच ते उत्पादन आहे आणि ते तुम्ही वापरा. त्याच्यातले कॉम्बिनेशन मी देखील सांगितले. कारण आज मार्केटमध्ये कुठल्याही एका कीटकनाशकाला किडी दाद देते नाही, आपल्याला कॉम्बिनेशनच करावे लागतील. वनस्पती अर्क, ऑइल बेस आणि त्याच्यामध्ये काही केमिकल निम्म्या पर्सेंटेजने घेऊन जे काही आपण खूपच विषारी करतो तर कमी, अगदी अल्प याच्यात करून अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी स्प्रे द्यायचा आहे. आणि जर वापरून बघा, अतिशय सुंदर रिझल्ट. म्हणून मी या ठिकाणी आज हा व्हिडिओ बनवला आणि ते तुमच्याकरता
तो त्या ठिकाणी शेअर करतो. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या दीपक जाधव हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.